विरोधी पक्ष नेता राहुल गांधी आज मुंबई येणार आहेत आणि छत्रपती शिवाजी महाराज इंटरनॅशनल एअरपोर्टवर त्यांच्या स्वागतासाठी काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्ता इथे जमले आहेत. तर काय सांगणार, आज राहुल गांधीजी मुंबई येणार आहेत, कोर्टात हजर होणार आहेत, काय सांगणार? नाही, आम्ही सगळं काँग्रेसचे जे कार्यकर्ता आहे मुंबईच्या महाराष्ट्रात जमलेलो आहोत. आमचे लोक येत आहेत. आमच्या मुंबई महानगरपालिकाचा आमचा गटनेता माधवी साहेब इथे आहे, राजेश शर्मा साहेब आहे, अखिलेश यादवजी आहेत. हे सगळं आम्ही काँग्रेसच्या कार्यकर्ता आहोत. राहुल गांधीजींचे शिपाई आहोत. हे मुंबई येत आहेत, त्यांच्या स्वागतासाठी आम्ही इथे जमलेलो आहोत. राहुल गांधीजीवर जे आरोप लावले आहेत की त्यांनी भाषण केलं होतं आणि त्याबाबत आज कोर्टमध्ये जाणार आहेत, त्याच्यावर तुम्ही काय? नाही, बघा असं तुम्ही की राहुल गांधी किंवा काँग्रेसचे कार्यकर्ते या नेते काय पण सांगतात, बोलतात, त्याच्यावर काय पण तुम्ही कलम लावतात आणि केस टाकतात. आणि भारतीय जनता पार्टीचे लोक काय म्हणतात, काय करतात, गोली मारो सालो को काय काय म्हणतात ते, पण त्याच्यावर काय आहे नाही. ते फक्त अपोजिशनला परेशान करण्यासाठी, त्याला हॅरेसमेंट करण्यासाठी हे सगळे आहे. आणि सत्य आहे, परेशान होत पण पराजित नाही होत, हे असं म्हणणं आहे आमचं. काल भाजपवाल्याने ठिकठिकाणी राहुल गांधी यांच्या विरोधात आंदोलन पण केलं होतं. AIच्या दरम्यान, कार्यक्रमाच्या दरम्यान जे काँग्रेसने दिल्लीमध्ये आंदोलन केलं होतं, त्याबाबत काय सांगणार? भाजपचे कार्यकर्ता काल ठिकठिकाणी आंदोलन केलं होतं. बघा, या देशामध्ये Epstein फाईलवर कोणी बोलत नाही, ट्रेड डीलवर काय बोलत नाही. हे सगळं मुद्दा ज्वलंत आहे. युवा परेशान आहे, ते बेरोजगार आहे, किसान आत्महत्या करीत आहेत आणि आपण अमेरिकाच्या किसानला मार्केट देतो. हे सगळं खोटं आहे. त्याच्यावर जे लोकांचा रोष होते ते तुम्ही बघितले का? तुम्ही यूथ आहात, राहुलजी पण यूथ आहे. काय वाटतं त्यांच्यावर जे आरोप झाले आहेत आणि आज सत्र न्यायालयामध्ये हजर होणार आहेत, काय अपेक्षा आहे कोर्टाकडून? ही लढाई RSS वर्सेस इंडियाची आहेत आणि आमचे नेते आदरणीय राहुलजी ते इंडियासोबत आहेत. तुम्ही RSSवर बोला, तुम्ही BJPवर बोला, ते तुम्हाला तुरुंगात टाकतात, तुमच्यावर खूप केसेस टाकतात. प्रॉब्लेम काय आहेत? ट्रम्प सांगतो इंडिया विल बाय ऑइल फ्रॉम व्हेनेझुएला, नॉट टू रशिया. हु इज ट्रम्प? ट्रम्प कोण आहेत? ते आमचे पंतप्रधान आहेत का? कुठे आहेत आमचे पंतप्रधान? झोपले आहेत. ट्रम्प सांगतो जे सीज फायर झाला इंडिया आणि पाकिस्तानचा, ती त्याने केला. काय बोलणार आहे पंतप्रधानचं त्याच्यावर? हरदीपपुरीचं नाव आला एप्स्टीन फाईलवर, काय बोलले ते? तर अशी प्रॉब्लेम अशी आहेत की आमचे जे नेते आहेत आदरणीय राहुलजी, ते बोलतात, ते भारतासाठी बोलतात, ते युवांसाठी बोलतात. त्या कारण BJP आणि RSSची ही प्रॉब्लेम आहे, ही मानसिकता आहे की जे त्याच्या विरोधात बोलतात त्याच्यावर केसेस टाका. आणि ही लढाई आहे, ही लढाई इंडिया आणि भारतला बचावण्यासाठी आहे. आम्ही सगळे एकत्र आहेत, आम्ही लढणार, आम्ही नाही पाठी नाही घेणार. आम्ही अजून काही काँग्रेसचे कार्यकर्ते. मॅडम, तुम्ही पण तुमच्या हातात एक किताब पण आहे, बुक आहे, कसं भगवद्गीता आहे, तुम्ही राहुल गांधीजींना देणार? जी, मी राहुल गांधीसाठी जे आणलं आहे, आमचे जे हे भगवद्गीतामध्ये काय शिकवलं आहे आपल्याला, की तुम्ही तुमच्या धर्माचं पालन करा आणि धर्माचं पालन करायला तुम्हाला कर्म करावं लागते. राहुल गांधीजी सातत्याने लढत आहे आणि आपला कर्म जे आहे ते करत आहे. तर राहुल गांधीजी भगवद्गीता वाचणार का, तुम्हाला अशी अपेक्षा आहे? नक्कीच वाचणार आहे, ते नक्कीच वाचणार आहे. आणि आज कोर्टात जाणार आहेत, त्यांच्यावर सुनावणी होणार आहे, त्यांच्यावर जे आरोप लावले गेले आहेत त्याच्यावर तुमची काय प्रतिक्रिया? बघा, राहुल गांधीजीवर BJP जी आहे प्रत्येक ठिकाणी तुम्ही बघा, वेगळ्या ठिकाणी, काल पण मला वाटतं कुठेतरी त्यांची पेशी होती. तर हे BJP जे आहे ते खोटे आरोप लावून त्यांना कुठेतरी डरायला बघते की डरले पाहिजे. पण राहुल गांधीचे काय आहे, डरो मत. ते काय आहे, ते भाजपाचे एकमेव नेते आहे जे भाजपा, तुम्ही बघितलं आता पार्लमेंटमध्ये कसे ते उभे राहून, ट्रेड डील असो, एप्स्टीन फाईल असो, जिकडे त्यांना ते नानावरची बुक असो, कुठे ते BJPला जिकडे बोलता येत नाही ते त्यांना प्रश्न विचारतात आणि त्याच्यामुळे ते खोटे गुन्हा दाखल करून त्यांना कुठेतरी थांबण्याचा प्रयत्न आहे. तर तुम्ही बघू शकता, सध्या मी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर आहे आणि इथे राहुल गांधी 9:15 वाजता त्यांचे आगमन होणार आहेत आणि त्याच्या अगोदर इथे मुंबई पोलीस आणि जे एअरपोर्टची सिक्युरिटी आहे, सुरक्षामध्ये वाढ करण्यात आली आणि काँग्रेसचे जे कार्यकर्ते आहे इथे
जमण्याची सुरुवात केली आहे. अनेक काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्ता सध्या मुंबई एअरपोर्टवर दाखल झाले आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट अजय मोहितेसह गोविंद ठाकूर, TV9 मराठी,